आज बघा आपण मस्त असा चटपटीत पदार्थ बनवण्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 4 ते 5 हिरवी मिरची, 7 ते 8 लसूण पाकळ्या आणि स्वच्छ धुवून घेतलेली थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे आणि यामध्ये अगदी मी 2 चमचे पाणी घालून घेतलेलं आहे बघा आणि मिक्सरला याचं छान असं वाटण बनवून घ्यायचं आहे आपल्याला। आणि नंतर बघा इथे मी एक बटाटा घेतलेला आहे, त्याची आपण छान अशी साल काढून घेणार आहोत आणि साल काढून घेतल्यानंतर आपण बटाटा एका किसणीने छान असा किसून घेणार आहोत। बघा साल मस्त अशी निघलेली आहे। आता आपण किसणीचा जो मोठा भाग आहे त्यानेच हा बटाटा किसून घेत आहे। हा पदार्थ तुम्ही एकदा नक्की बनवा। आता पावसाळा चालू झालेला आहे तर मुलांना नेहमी काहीतरी चटपटीत खाण्यासाठी हवं असतं, अशा वेळेला आपण हा पदार्थ बनवून जर मुलांना दिला तर त्यांना तो नक्की आवडेल। इथे बघा बटाट्याचा किस छान असा मी बनवून घेतलेला आहे आणि आता तो किस काळा पडू नये म्हणून यामध्ये मी 1 ग्लास पाणी घालून घेते आहे। आणि बघा इथे एक कांदा घेतलेला आहे, कांद्याचा बघा आपल्याला देठाचा भाग काढून घ्यायचा आहे आणि त्याची साल आपण पूर्ण काढून घेणार आहोत आणि नंतर कांदा आपल्याला उभ्या स्लाइस मध्ये पातळ असा कट करून घ्यायचा आहे। घरी अचानक पाहुणे आले तर स्नॅक्स म्हणून पण आपण हा पदार्थ त्यांच्यासाठी बनवू शकता। बघा कांदा आपण कट करून घेतल्यानंतर छान असा हाताने चोळून घेतलेला आहे, त्यामुळे त्याच्या स्लाइस एकदम छान अशा सेपरेट होतात। नंतर यामध्ये आपण जो किसलेला बटाटा आहे तो घालून घेतलेला आहे। नंतर यामध्ये घातलेली आहे पाव चमचा हळद, 1 चमचा जिरेपूड, 1 चमचा धनेपूड, 1 चमचा मीठ घातलेला आहे आणि आपण मिक्सरला जे वाटण बारीक केलेलं होतं ते घालून घेतलेलं आहे बघा मी। आणि नंतर यामध्ये आपण अर्धा चमचा ओवा छान असा हातावरती क्रश करून घालणार आहोत, याची टेस्ट अतिशय छान लागते। नंतर बघा यामध्ये आपण 1 ते 2 चमचे किंवा जितकं बसेल एवढं पीठ आपण यामध्ये घालून घेणार आहोत। साधारणतः मला 3 ते 4 चमचे बेसन पीठ लागलेलं आहे आणि छान असं आपण मिक्स करून घेणार आहोत। वरतून पाणी घालण्याची गरज पडत नाही कारण ऑलरेडी आपण वाटण करताना 2 चमचे पाणी घातलेलं आहे, त्यामुळे त्याच पाण्यामध्ये बेसन पीठ आपल्याला जेवढं बसेल एवढं पीठ घालून घ्यायचं आहे आणि छान असं मळून घ्यायचं आहे। नंतर बघा इथे मी 4 चमचे तेल गरम करण्यासाठी ठेवून दिलेलं आहे, त्यामध्ये आपण किंचित मीठ घालून घेतलेला आहे म्हणजे आपले पकोडे जास्त तेल शोषून घेणार नाहीत। आणि बघा नंतर यामध्ये पकोडे घालून आपण हलकासा ब्राऊन रंग येईपर्यंत एकदम मंद आचेवर छान असे क्रिस्पी होईपर्यंत तळून घेणार आहोत आणि मस्त असे पकोडे तयार झालेले आहेत। तुम्ही पण एकदा नक्की बनवा आणि कमेंट करून नक्की सांगा कसे बनलेले आहेत ते। आणि आपला इंस्टाग्राम ID ला पण फॉलो करा अशाच नवनवीन रेसिपीसाठी।